पहिल्यांदा जर तुम्हाला कोणी प्रपोज केलं, पोटलीवाले बाबा दान करण्यासाठी वगैरे लोक कापतात माहिती आहे, पण वडील गेल्यानंतर मुलगीनं कापलेले मी कधी बघितले नाही. मला मी म्हटलं असू द्या दादा, तुम्ही कापा. पण मला नेहमी वाटतं की मुलांनी किंवा मुलग्यांनी पुरुषांनी ह्या गोष्टीचा खरंच विचार करावा की एका मुलीचं अस्तित्व किती बदलतं लग्नानंतर, आणि वरून परत तिला तुम्ही पाहुणीची वागणूक देता. मी जर कदाचित वडिलांच्या ठिकाणी असते तर मलाही तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाईट वाटलं असतं, किंवा ज्या पद्धतीचा समाज आहे आसपास, ज्या समाजात ते राहत होते, तर ते शेवटी ते खूप नैसर्गिक होतं त्यांना तसं वाटणं. मला वाटतं 8वी-9वीच्या आसपास काहीतरी लाईट आली, त्याच्यानंतर TV आला घरामध्ये. तर मला फार आवडायचं पिक्चर बघायला. माझा जीव की प्राण होता. तर इथून 1-1.5-2 किलोमीटरवरती एकांच्या घरी TV होता. आम्ही तिकडे पिक्चर बघायला जायचो. आणि पहिले पिक्चर 9 ते 12 असायचे रात्रीचे, शनिवार रविवार. शनिवारी 10:30 असायचा काय तर, आणि शुक्रवारी 9-9:30 असायचं. हां, म्हणजे रात्रीचेच पिक्चर असायचे ते. हां, टायमिंग वेगळं होतं. आणि रविवारी 4 वाजता असायचं. तर वडिलांना घाबरायच्या रे मी, म्हणजे खूप प्रेम होतं, पण एक दरारा वडिलांचा असा वेगळा होता की त्यामुळं. आणि मला ना ते जायचं का पिक्चरला म्हणून विचारायला पण भीती वाटायची त्यांना, पण जायचं तर असायचं. मग काय करायचे मी, आईला खुश करायचे जरा, जळणं करून ठेवायचे, झाडून ठेवायचे, शेरडांना गावात आणून टाकायचे, सगळं टकाटक त्या दिवशी लई कामं करायची मी. मग आईच्या मागं अण्णांना विचार की, मग ती म्हणायची तूच विचार, किंवा मग ती मदत करायची. प्रॉब्लेम कसं होतं ना रे की लांब होतं ते, आणि रात्र ना, आणि एकटीच पिक्चर बघायला जाणार का तर मी एकटीच, मलाच फार वेळ होतं. मग मी करायचे, जाताना जायचे कोणतरी कधी सोबत असायचं किंवा नाही, आणि येताना कोणी थांबायचं नाही. मग मी विचार काय करत असतील, 1.5-2 किलोमीटर ते पुढं अंतर असेल कदाचित, ते तिथून जे पळायला सुरुवात करायची ती घरीच येऊन थांबायची. नाही, पिक्चर बघायला कुठं जायचं मी? लोकांच्या घरी, म्हणजे TV बघायला त्यांच्या घरी जायचे मी. आपल्याकडे TV नव्हता ना, आणि लोक तिथनं म्हणायचे की पांढरं भूतच दिसतंय, असं काहीतरी झाडांवर कपडे पडलेले असायचे, ते भूतासारखे दिसायचे, असले प्रकार लय असायचे. पण मी तिथून सुरुवात करायची आणि घरीच येऊन थांबायचे. मग विचार कर, जरा असं आयुष्य जात असेल तर भीती तुमच्या आयुष्यात राहील का, किंवा तुमची शारीरिक क्षमता तर कमी राहील का, जिथे जर तुम्ही आठवड्याचे 4 दिवस एवढं पळताय तर. आणि पण नंतर वडील कधीतरी आम्हाला पिक्चरला घेऊन जायचे, पण खूप नाही, कारण शहरात जाणं, तालुक्याच्या ठिकाणी जाणं, तो खर्च करणं आणि पिक्चर बघणं, तर हे काही फारसं व्हायचं नाही. ते काय असं, म्हणजे तुम्ही आता हे TV सांगितलं, काय बघायचं कार्यक्रम, काय आठवतं का तुम्हाला, काय काय होते त्यावेळेस, काय बघायचं तुम्ही? आमच्या वेळी बाबा बुधवारी संध्याकाळी चित्रहार असायचं, आणि पिक्चर असायचे, आणि बातम्या, एवढे 2-3 कार्यक्रम. आणि मालिका होत्या 2-3 रविवारच्या. फक्त आम्ही, मला वाटतं मालिका बघत असेल. चंद्रकांता एक होती, आठवते मला, शक्तिमान होतं. परत ते कसलेवाले बाबा एक होतं बघ, ते नाही अलीबाबा पण होतं. पोटलीवाले बाबा एक छान सिरियल होती, मुलांच्यासाठीची होती. तर फार घरातली सगळी कामं बिमं करून, घरच्यांना फार हे करून, मनवून बिनवून असे हे कार्यक्रम बघायला जायचे. रविवारचे 4चे पिक्चर बघायचे का तुम्ही? होय, बघायला जायचे की रविवारचे. मराठी पिक्चर? हां, मराठी पिक्चर सगळं पाठ होतं बाबा, डायलॉग पाठ करायचो. नावं सगळे, अशोक सराफ, लक्षा, निवेदिता जोशी, सगळ्यांची नावं पाठ, डायलॉग पाठ, असं सगळं करायचो. आणि नंतर कॉलेजला गेल्यानंतर पण खूप कमी, विचारशील तर पिक्चर बघितलेत. त्याचं कारण हे पण होतं, विचारशील तर मी हॉस्टेलला राहून शिकले, आणि सगळ्यांच्यासारखीच आमची परिस्थिती होती की पैसे नसायचे फारसे, आणि पिक्चरवरती पैसे खर्च करणं हे जरा हे होती गोष्ट. मग आम्ही कधीतरी कुणाची तर वाढदिवस वगैरे हॉस्टेलला व्हायची, त्यावेळेस पिक्चर बघायला जाणं, एवढंच. मला वाटतं मला 1-2 म्हणजे कुछ होता, हे कॉलेजला असताना बघितलेला पिक्चर तेवढा आठवतोय बघ मला. तुम्हाला म्हणजे वाचनाची आवड कधीपासून आली, म्हणजे नेमकं तुम्ही वाचायला काय वाचत होते तुम्ही, काय? वडील वेगवेगळी पुस्तकं आणायचे, पण कदाचित मला 2-3 पुस्तकं आठवतात. एक म्हणजे ईसापनीतीच्या गोष्टींचं पुस्तक माझ्या घरी होतं, आणि पंचतंत्रांच्या गोष्टीचं होतं. तर त्यावेळी असं होतं की इथलं जे जग आहे ते सोडून जे जग आहे ते
पुस्तकांमध्येच होतं आणि ते भारी होतं ना जग, म्हणजे इंटरेस्टिंग होतं, नवीन जग होतं. आणि त्यामुळे त्याच्या संदर्भातलं जे जे काही वडील आणतील पुस्तकं, तर अशा पद्धतीचं वाचणं एवढंच हे असायचं. आणि कॉलेजला गेल्यानंतर मग माझं असं होतं की सायन्स गणित जे होतं ते जरा बरं होतं. ते मला काय म्हणायचं आहे, पुस्तकांची वाचनाची आवड कशी काय लागली तुम्हाला? काय म्हणजे सांगलो तुम्हाला कोणी का तुम्हालाच ते असं, म्हणजे आता मला माझं सांगतो, मला मी आपल्या मराठीत धडे असतात खूप सारे, म्हणजे त्यात कथा असतात, कादंबऱ्यातल्या काही ह्या चॅप्टर असतात, तर त्यामुळं मला थोडीशी वाचण्याची आवड लागली. तर तुम्हाला कशामुळं लागली ती आवड? काय मला तेच मी म्हटलं, हे बघ, एक तर वेगळं जग असतं त्याच्यामध्ये, आणि दुसरी गोष्ट ना, मला माणसं, नाती आणि परत अद्भुत गोष्टी, माणसाने काहीतरी कर्तृत्व केलं आहे, शून्यातनं जग उभा केलं आहे. आणि कधी कधी असं असायचं की आपल्याला जे छान जग जगावं असं वाटतं ती लोक जगत असतात ना. त्यामुळं असं जग जिथं जिथं दिसेल, मग ते कथा असतील, कादंबरी असतील, मग ते तसं वाचनाची आवड निर्माण झाली. दुसरं कसं होतं की मला लिहायला पण आवडायचं. म्हणजे मी कॉलेजला असताना कविता लिहिणं असेल, मग साहित्य संमेलनामध्ये मी जायला लागले ॲक्च्युली त्यावेळी. आणि मग साहित्य संमेलनामध्ये गेले की आपसुकच तुम्ही साहित्यिकांना भेटता, कवी असतील, लेखक असतील, काही काही गायक पण यायचे, आमच्या वेळेस नाटक काम करणारे लोक यायचे. तर मग त्याच्यामुळे ते विश्व एकदा खुलं झालं की मग आपसुकच त्या गोष्टी कळायला लागल्या, आणि मग पुस्तकं, मग ते लायब्ररी वगैरे त्या गोष्टी झाल्या. कोणी घरातलं एक्सपायर झाल्यानंतर आपण खांदा बऱ्यापैकी आपण हे बघतो, काय म्हणतात, पुरुष लोक देतात. मला वाटतं तुम्ही सांगितलं मला तुम्ही खांदा दिला, ते काय आहे त्या पाठीमागची तुमची काय भूमिका, काय विचार होता तुम्ही? एकतर काय झालं रे की माझं आणि वडिलांचं नातं प्रचंड जवळचं होतं. म्हणजे की आपल्या जगण्यामध्ये ना, आपलं जसं शरीर असतं की आपण आपल्या शरीरातला प्रत्येक भाग हा आपला भाग असतो आणि तो खूप आपला वाटतो आपल्याला. तर आपलं कुटुंब पण असं असतं, आणि वडील माझ्यासाठी तसे होते की म्हणजे वडिलांच्या शिवाय जगणं हे किंवा त्यांना सोडून जगणं हे फारच अशक्य अशी गोष्ट होती. म्हणजे की तू विचारशील तर पहिल्यांदा जर तुम्हाला कोणी प्रपोज केलं असेल तर तुम्ही काय करता? आणि एकतर म्हणजे तू काळ विचार कर की मी 98ला 12वीला होते, 99ला फर्स्ट इयर, म्हणजे 2000च्या आसपास मी कॉलेजच्या ह्याच्यामध्ये होते, आणि तो काळ म्हणजे 25 वर्षाच्या आधीचा काळ. तर अशा वेळी मला पहिल्यांदा जर कुणी मुलाने म्हटलं की मला तुमच्याशी लग्न करायचं, तर ते मी वडिलांना येऊन सांगितलं. आणि वडील असं म्हणाले की हां ठीक आहे, असं होतं की कॉलेजमध्ये असताना तुम्हाला मुलं एकमेकांना विचारतात वगैरे, तर तू काही नाही, तू आपलं निग्लेक्ट करते आणि तुझा अभ्यास कर. म्हणजे आणि इतकं नॉर्मल होतं ते. आणि त्याच्यामुळे एक जो विश्वास असतो ना तो, आणि मुलीला काय पाहिजे असतं रे की तू चाल आणि मी आहे तुझ्या पाठीशी, ते, आणि किंवा सोबत. आणि कदाचित ते म्हणत नसतील वडील लोक, पण ते पुढं असतात, आपले ढाल असतात. म्हणजे की माझे वडील नेहमी डायरेक्ट असं जरी वाक्य नाही वापरायचे, तर त्यांच्या म्हणण्यात असं यायचं की जर आपल्याला असं वाटतं ना की आपण जे करतो आहोत ते बरोबर करतो आहोत, तर मला म्हणायचे की तू मग घाबरू नको लोकांना. तुला जर वाटतं ना, इफ यू आर डुईंग राईट थिंग, की तू योग्य मार्गाने चालली आहेस, तर मग तू इतरांचा विचार करू नको. त्यामुळं, आणि मी जे जे काही करायचे ते माझ्यासोबत असायचे. म्हणजे की आत्ता तू हे वस्तीवरचं घर बघतोय, तर त्या काळी माझे मित्र किंवा मैत्रिणी माझ्या घरी येऊन राहायचे. म्हणजे इतकी पारदर्शकता आमच्या नातेमध्ये होती की मी काहीच लपवाछपी करायचे नाही, आणि वडील पण त्यांना त्या गोष्टीत म्हणजे जजमेंटल किंवा दूषित नजरेनं कधी बघायचे नाहीत. त्याच्यामुळे तो जो विश्वास आणि इतकं छान आमचं नातं आणि प्रत्येक बाबतीमध्येच असेल, तर आम्ही खूप चर्चा करायचो. म्हणजे मी म्हणते की धर्मापासून राजकारण, प्रेम, सिनेमे, काय घडामोडी होतात, करिअर, असं कुठलंच गोष्ट नव्हती की आम्ही दोघं बोलायचो नाही एकमेकांच्या सोबत. आणि जेव्हा वडील थोडं म्हणजे आजारी, अगदी असं नाही की ते खूप आजारी पडले आणि काहीतरी झालं, असं नाही, ते खूपच अचानक हे सगळं झालं. आणि त्याच्यानंतर असं झालं की जेव्हा वडील गेले, आणि ते खरं तर गेले, मी अजून पण म्हणू शकत नाही, विचारशील तर, की ते गेले आहेत. कदाचित तो स्वीकार करत नाही आहे मी, किंवा होईल मला माहिती नाही, ते जे काय असेल तर. आणि जेव्हा मी घरी आले, वडील, म्हणजे मी पंढरपूरला आले, जेव्हा मला कळलं की वडील, म्हणजे फोन केला मला की सिरियस झाले, अचानकच सिरियस झाले. म्हणजे सकाळी गप्पा मारल्यात वडिलांच्या बरोबर, आणि संध्याकाळी युरिन इन्फेक्शन झालं म्हणून दवाखान्यात गेले, आणि तिथंच हार्ट फेल झालं त्यांचं.
पण तेव्हा मला कळलं की सिरियस आहे असं म्हणाले आणि नंतर घरातले म्हणाले की ठीक आहे आता तू नाही आली तरी चालते. पण मी निघाले होते मुंबईवरनं. आले मी दवाखान्यात तर वडील व्हेंटिलेटरवरती होते. पण मला नव्हतं वाटलं की असं काही असेल की ते खूपच सिरियस आहे. मला वाटलं ठीक आहे, म्हटलं दवाखान्यात आहेत तर चांगल्या म्हणजे ठीक आहे ट्रीटमेंट मिळते आणि ते सकाळपर्यंत ठीक होतील. पण नंतर असं का तिथं आल्यानंतर कळलं की ते व्हेंटिलेटरवरती आहेत पण ते म्हणजे माहिती नाही ते परत हे होतील की नाही. आणि ते अवघड होतं मला स्वीकारणं आणि मी ते फार वेगळ्या मानसिक अवस्थेत होते. मी घरी आले, ते अवघड होतं आईला सांगणं की असं असं आहे. तर ते झालं, नातेवाईक वगैरे आले आणि नंतर वडिलांना आणणं इकडे. आणि मग ते जे काही मला रडत होते मी, पण मी खरं विचारलं असेल तर ते ग्रीफिंगच होत नव्हतं मला, म्हणजे शोकच. कारण तुम्हाला मुळातनंच तुम्हाला स्वीकार होत नव्हता मला की असं काहीतरी झालं आहे. त्याच्यामुळं मी रडत होते पण रडत नव्हते. मग ते सगळं आजूबाजूला होत होतं आणि माहिती नाही. नंतर थोडंसं असं व्हायला लागले की आपल्याकडं वडील गेल्यानंतर की विधी जे असतात तर ते मुलगे लोक करतात, असं मुलगा करतो. तर सुरुवातीला असं ठीक आहे, माझ्या भावाला बोलवायला लागले नातेवाईक लोक, गावातले लोक. आणि मी म्हणजे टेन्शनमध्येच होते, म्हणजे त्रासातच होते. आणि नंतर थोडंसं काही गोष्टी व्हायला लागल्यानंतर माझ्या लक्षात आलं की वडिलांनी कधी मला मुलगी म्हणून वागवलं नाही. पण त्या दिवशी मला असं फील व्हायला लागलं की अरे मी मुलगी आहे, म्हणजे मी कुठल्याही विचारशील तर धार्मिक विधी करायला पाहिजेत किंवा हे सगळे करायला पाहिजेत असं अशा विचारांची नाही आहे. ठीक आहे, एकदा माणूस जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी चांगल्या करा. आणि त्या मी खूप केलेल्या आहेत. म्हणजे वडिलांवरचं प्रचंड छान नातं होतं, जबाबदारी मी घेतलेल्या होत्या सगळ्या प्रकारच्या आणि खूप वेगळं होतं ते सगळं. म्हणजे मी स्वतः कधीच या घरची पाहुणी झालेली नाही आहे, म्हणजे माझ्या घरची आत्ता जिथं आहे तिथली. आणि वडिलांनी पण कधी फील नाही करून दिलेलं मला, किंवा आईने कधी फील, माझ्या भावाने नाही फील करून दिलं की काहीतरी वेगळं काहीतरी आयुष्यात झालेलं आहे. पण त्या दिवशी मला खूप जाणवायला लागलं की अरे मी मुलगी आहे म्हणून काही गोष्टींपासून मला डावलण्यात यायला लागलं की, आणि त्या गोष्टी वडिलांशी निगडीत होत्या. आणि ती अटॅचमेंट आहे ना, की मूल म्हणून काही गोष्टी तुमच्या वडील गेल्यानंतर तुम्हाला करायला लागणं. तर त्याच्यापासून मला असं वाटायला लागलं की अरे मला वेगळं ठेवलं जातं आहे आणि ते मला खूप त्रास देणारी फिलिंग व्हायला लागली. खरं तर एकीकडे असं द्वंद्व होते की अरे ह्या गोष्टीत आपण मानत नाही ना, म्हणजे बिलीव्ह नाही करत, विश्वास नाही ठेवत की हे केलं तर वडिलांवर प्रेम आहे, असं पण नव्हतं. पण काय माहीत, मी माझ्या त्यावेळची स्टेज अशी होती की मी खूप स्थिर झाले होते, स्तब्ध झाले होते. आणि माहिती नाही, मला एका क्षणाला असं वाटलं की नाही, मला ना जे काही होतं आहे वडील जिथे त्यांच्याशी संबंधित गोष्टी आहेत त्या मला माहिती नाही का की कराव्याशा वाटल्या. मला असं वाटलं की ठीक आहे, मला हे करायचं नाही आहे हे मी कधी म्हणू शकते जेव्हा मला हे करू दिलं जातं ॲटलिस्ट. मग मी म्हटलं की मला आधी करू तरी द्या, मग मी बघते की मला ते करायचे की नाही, ही चॉईस माझी नंतरची असेल. मग मी उठले. मी आधी जे माझे नातेवाईक वगैरे होते मग त्यांना असं म्हटलं की मी विधी आपला शेतातच रानातच करूया वडिलांचा, कारण त्यांची ते खूप त्यांना निसर्गावर प्रेम होतं. जमीन ही त्यांची ओळख होती, म्हणजे ते जमिनीशिवाय शेताशिवाय पिकाशिवाय झाडांशिवाय राहू शकत नव्हते. तर मला वाटायचं की त्यांचं शेवटचे जे काय असेल तर ते आपण आपल्या रानात करू. पण ठीक आहे, सगळ्यांनी मला समजावलं की गाव आहे, गावाचे वडील होते तर आपण गावात करू. मग मी त्यांना एक फक्त ऑप्शन दिला, आमच्याकडे स्मशानात आपल्याकडे जात नाहीत बायका. मग मी त्यांना फक्त म्हटलं की इथं केलं असतं तर बायका आल्या असत्या सगळ्या, पण मग एका अटीवरती करूयात की मी म्हटलं की मग आपण बायकांना गावात घेऊन जाऊया. मग सगळे म्हणाले की ठीक आहे, माझे चुलते वगैरे होते सगळे. आणि मग तिथून उठले मी. वडिलांना न्यायला लागल्यानंतर मी सगळ्यांना सांगितलं की मला खांदा द्यायचा आहे वडिलांना. काय माहीत, मला असं त्यावेळी फील होत होतं की मी हे केल्यानं मला वडिलांच्या खूप जवळ आहे मी, असं मला फील होत होतं ते. म्हणजे मला असं वाटलं त्यावेळी, म्हणून मी मग उठले. लोकांनी काहीच नाही बोलले. मला थोडासा ह्याच्यासाठी विरोध केला होता अगोदर की असं आपल्यात काय होत नाही, मुली देत नाहीत, ह्या खांदा देत नाहीत किंवा ह्या गोष्टींमध्ये खरं तर मुलींना कोणी विचारतच नाही की तुला करायचं आहे का हे, किंवा दिलं तर जात नाही हे करू, पण विचारत पण नाहीत. मग मी खांदा दिला. तिथून मग गावात नेलं वडिलांना आणि मी स्मशानात गेले. काही बायकांना घेऊन गेले तिथं, कारण मला असं वाटत होतं की माणसं आहेत ना शेवटी, बायकांना दुःख होत नाही, बायकांना ती जागा
करण्यात काही हेच नाही आहे ना, कदाचित चालत आलेलं आहेत रीती, म्हणजे जे विरोध करतात लोक त्यांचाही तसा दोष नाही आहे, कारण हे आत्तापर्यंत चालत आले. तर मला वाटलं की कुठं प्रयत्न करूयात ना आपण ह्या गोष्टी करण्याचा, म्हणून गेले तिथे. मग वडिलांना अग्नी वगैरे जे द्यायचा होता, पाणी जे सोडायचं होतं, तेव्हाही मी तिथे त्यांना म्हटलं की मला करायचं आहे. तिथे थोडासा वाद झाला, जे माझे नातेवाईक असतील किंवा गावात लोक असतील, तर त्यांचीही चूक नाही आहे ती, कारण कुणी केलेलंच नाही ना आत्तापर्यंत. म्हणून मग मी ते केलं. आणि त्याच्यानंतरच्या पण ज्या काही पूजा वगैरे असतात दर महिन्याला असतील किंवा असं, तर मी थोडंसं भावाशी पण बोलले की मला पण करू दे ह्या गोष्टी त्या, कारण मला करायची इच्छा होती म्हणून त्या करू देत. नंतर तिसऱ्याला पण मी गेले होते वडिलांच्या ह्याला स्मशानामध्ये, आणि 10वं जेव्हा होतं वडिलांचं, तेव्हा मी काही विचार नव्हता केला की त्या दिवशी काय असतं काय नसतं आणि काय करायचं वगैरे असतं, काही मला माहिती पण नव्हतं. आम्ही गेलो नदीला आणि तर भावाचे केस काढण्यासाठी त्याला घेऊन गेले. आणि मग तिथंही मला तीच फिलिंग यायला लागली की ठीक आहे, म्हणजे की माझ्यासाठी काही केस हे खूप हे असं काही मॅटर नाही करत की केस असायला पाहिजे नसायला पाहिजे, असं काही नाही आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं की मला पण केस कापायचे आहेत. मग तिथं गेले तर तिथे जे मुंडन करणारे होते भाऊ तिथे बसला होता. भावाला मी म्हटलं की मला पण केस कापायचे, तर भाऊ म्हटलं अगं तू म्हटली असते अगोदर तर मी पण नसते कापले, तूच कापले असते तरी चाललं असतं. म्हटलं ठीक आहे, मला पण मुंडन करायचं आहे. मग तिथे बसले तर ते दादा माझ्याकडे बघायला लागले. मला म्हटले का कापताय तुम्ही केस? मी म्हटलं माझे वडील गेलेत. म्हटले दान करण्यासाठी वगैरे लोक कापतात माहिती आहे, पण वडील गेल्यानंतर मुलगीनं कापलेले मी कधी बघितले नाही मला. म्हटले मी म्हटलं असू द्या दादा तुम्ही कापा. मग त्यांनी कापले. ते कापताना पण फार म्हणजे मी फार स्थिर मानसिक अवस्थेत बिलकुल नव्हते. म्हणजे की मला त्या सगळ्या गोष्टींचा स्वीकारच नव्हता, पण कुठेतरी अनकॉन्शियस माइंडमध्ये मला असं वाटत होतं की मी वडिलांशी जोडून राहते आहे. आणि मला ते तू म्हणशील ना एखाद्या बाळाला कसं, किंवा कदाचित मला असं फील होत होतं की ते मला वडील जवळ घेतात आहे, किंवा कारण आपण ते मिस करतो ना. आणि वडिलांना खांदा देऊन असेल किंवा स्मशानात जाऊन त्यांना पाणी पाजणं असेल किंवा मुंडन करणं असेल, तर मला वाटते की ह्या खूप मोठ्या गोष्टी केल्या असं मी म्हणणार नाही आहे. किंवा आईच्या मी बांगड्या नाही फोडू दिल्या, किंवा तिच्याशी मी बोलूनच हे सगळं केलं. तिचं कुंकू नाही असं पुसायला देऊ दिलं, किंवा इतर ज्या काही गोष्टी नवरा वारल्यानंतर करतात ज्या पद्धतीने, तर ते मी आईशी बोलून तिला म्हणाले की हे बघ तू, म्हणजे की हे सगळं तुला कसं वाटतं हे बघून निर्णय घेऊयात आपण. किंवा वडिलांच्या गेल्यानंतर आम्ही की जी झाडं दिसतात तर त्यांच्या मुळाशी मी त्यांच्या अस्थी टाकलेल्या आहेत. एक झाड पण वड्याचं लावले, तिथे पण अस्थी टाकलेल्या आहेत. तर हे खूप वेगळं आहे, भारी असं काही वाटत नाही आहे मला. पण मला वाटतं की अशा गोष्टी आपण करायला पाहिजेत आहे की ज्या निसर्गाला जोडून आहेत, निसर्गाशी, किंवा त्या व्यक्तीच्या छान आठवणी तुमच्यासोबत राहत आहेत काहीतरी. कारण ही बघ ना, आता ही झाडं वर्षानुवर्षे राहतील आणि मला माहिती की त्या रूपात मी वडिलांना फील करणार आहे की आहेत ते माझ्यासोबत. तर आणि ह्या वेगळ्या पद्धतीने काही गोष्टी करायला पाहिजेत असं वाटतं. आणि मुलगी ही खरं म्हणजे मला नेहमी वाटते की मुलीला पाहुणे नाही समजायला पाहिजे. लेकरू असतं त्या आईवडिलांचं, आणि त्यांनी ते कायम लेकरू राहायला पाहिजे त्या आईवडिलांच्यासाठी. तर ही भावना फार वाईट असते की तुम्ही मुलीला एकतर लग्नानंतर तुम्ही पाठवता दुसरीकडे, आणि त्याच्यानंतरही प्रत्येक वेळी तिचं जिथं पावलं पडली आहे, जिथं जीव आहे, तिथं तुम्ही तिला पाहुणीची वागणूक नाही द्यायला पाहिजे. ही गोष्ट मी पण विचार करतो. मग ही खूप भयानक गोष्ट वाटते मला. कोणती म्हणजे की बघा ना, म्हणजे एक 20-25 वर्ष म्हणा एका ठिकाणी मी जिथं जन्म घेतलेला असतो आपण तिथं ती राहते, आणि कट टू दुसऱ्या घरात कानोळी करा डायरेक्ट. ही खूप भयानक गोष्ट आहे. मला मी कधी विचार करत बसतो, ही म्हणजे ही काय, म्हणजे ही कसली सिस्टीम आहे.
फार काय म्हणूयात, ही क्रूर सिस्टीम आहे. जरी आपण एकच नाव त्याला देतो की आपल्या संस्कृतीत हे असंच असतं, पण मला नेहमी असं वाटतं की आपल्या संस्कृतीत असंच असतं असं म्हणून त्याच्यातला जो अन्याय आहे किंवा त्रास जो आहे तो आपण डोळेझाड नाही करू शकत. म्हणजे मी हे तुलनात्मकरित्या म्हणत नाही आहे, पण आत्ता असा कुठला एखादा पुरुषानं खरं कल्पना करून बघावं की तुम्ही 20-25 वर्षापर्यंत एका नावाने ओळखले जातात, तुमचं झटक्यात नाव बदलतं, तुमचं झटक्यात अंगण बदलतं, तुमचं घर बदलतं, तुम्ही ज्या लोकांच्यासोबत राहतात ती माणसं बदलतात आणि तिथल्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या तुम्हाला घ्याव्या लागतात. आणि ज्या मुलांना तुम्ही जन्म देता त्यांना तुमचं नावही नसतं आणि तुमचं असं काहीच नसतं. म्हणजे माहेरची ही प्रॉपर्टी मुलींना द्यावी लागते वडिलांच्यासाठी किंवा भावाची वहिवाट, सासरची प्रॉपर्टी नवऱ्याची काही नावावर नसते. तर अशी कुठंच नसणारं मुलीचं असतो तर नसणारं आयुष्य आपल्याकडे बायकांचं आहे. तर वाईट आहे हे. आणि बदलतील मुली. आता शिक्षणानं काही गोष्टी मुली करायला लागल्यात. जशा मुली आईवडिलांच्या जबाबदाऱ्या घेतात तर मुली आता संपत्तीचे अधिकार पण घ्यायला लागलेत आणि ते होईल. म्हणजे आता शेवटी हा बदल हा निसर्गाचा भाग आहे तर ते होणारच आहे. सामाजिक बदल हा पण निसर्गाचाच भाग असतो आणि होईल तो. पण मला नेहमी वाटतं की मुलांनी किंवा मुलग्यांनी पुरुषांनी ह्या गोष्टीचा खरंच विचार करावा की एका मुलीचं अस्तित्व किती बदलतं लग्नानंतर आणि वरून परत तिला तुम्ही पाहुणीची वागणूक देता. आमची शेतीच होती जी जास्त पावसावर आणि विहिरीच्या पाण्यावर चालायची. तर आम्ही शेतातली सगळी कामं मिळूनच करायची. म्हणजे वडील पण सगळी कामं करायचे. खुरपणं असतील, जे काही रानातले कांदं काढणी असेल, कांदा लावणी असेल, कांदा कापणी असेल. माझे वडील आत्तापर्यंत पण खुरपायला जायचे. म्हणजे बायका असतील तर खुरपायला जायचे, असतील नसतील तर घरातल्या माणसं जी असतील ती मिळूनच कामं करायची. आम्ही पण त्यांच्यासोबत सगळीच कामं करायचो. नंतर वडिलांनी थोडीशी कामं कमी केली. तर राजकारणात होते, शाळेच्या गावचे अध्यक्ष होते, त्यांना फिरायला खूप जायला आवडतं, आट्यापाट्या वगैरे खेळायला खूप जायला आवडते. तर ते कामं नंतर कमी झाली, पण ते शेवटपर्यंत ॲक्टिव्ह होत आहे. त्यांचा स्वाभिमान किंवा आपण म्हणतो ना माझी गर्वाची गोष्ट जी आहे तर ती त्यांच्या आयुष्यातली गर्वाची गोष्ट होती. त्यांची स्वतःची प्रतिमा ही त्यांच्या आयुष्यातली गर्वाची गोष्ट होती की किंवा प्रामाणिकपणा असेल की ते असं नेहमी म्हणायचे नाही, पण त्यांच्या वागण्यात दिसायचं की तुम्ही वागाच असं की तुमच्याकडे कोणी बोट पण नाही करणार. म्हणजे की तुम्ही असं वागा की तुम्हाला दिवसा म्हणजे ते काय हे होतं बघ, तुला सांगते की तुम्ही रात्रीच्या अंधारात जगू नका. म्हणजे जे तुमचं स्पष्ट आयुष्य ना ते दिवसा पण तुम्ही तसेच वागा. त्यामुळे ते मला वडिलांच्या कधी 2 पर्सनॅलिटी नाही दिसला. ते जसे होते म्हणजे वडील मला आज आठवते, आई पण की ते कधीच कुणाबद्दल बोलायचे नाही वाईट. म्हणजे कधीच कुणाबद्दल तक्रार नाही करायचे. असं नाही की कदाचित नसतील तक्रारी त्यांना, पण त्यांनी तो दंड कसा पाळला होता की बघ ना, पॅरेंटिंग किंवा म्हणतो आपण पालकत्व किती ह्याच्याने ते घ्यायचे की गंभीरपणे, की बिलकुल निंदा नालस्ती कुणाची करायची नाही. कधी चुकून आईने रागा केला तर ते म्हणायचे की जाऊ दे, असं मागं बोलत जाऊ नको कोणाबद्दल किंवा काय गरज आहे. त्यामुळे कसं व्हायचं की नाही, जगाकडे बघण्याचा माझा जो दृष्टिकोन आहे तो प्रचंड निकोप राहिला. म्हणजे नॉन जजमेंटल राहिला की नाही लोक वाईट असतात असं माझ्या बिलकुल डोक्यात गेलं नाही. हां, ज्याचा त्रास एका लेवलवरती मला झाला, पण आत्ता पण माझा लोकांच्या चांगुलपणावरती जो विश्वास आहे तो कदाचित त्याच्यामुळं पण आहे की मला वाटतं ठीक आहे ना, जे वाईट असेल ते असेल, पण मला अजून पण प्रत्येक नात्याकडे मी खूप पॉझिटिव्हली बघते. आणि कधी काही झालं तर मला त्याच्यामुळं खूप असा त्रास पण नाही होत. ठीक आहे, म्हणजे की वागू शकतात लोक असे जे काय. तुम्ही सांगितले बा मग इंटरकास्ट तुमचं लग्न केलं तुम्ही, काय वडिलांनी कसं स्वीकारलं ते, म्हणजे किंवा विरोध केला का वडिलांनी काय? माझ्या लग्नाबद्दलच्या फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. एक तर मला लग्नच करायचं नव्हतं विचारशील तर, कारण आजूबाजूला जे मी कुटुंब बघायचे तर मला असं वाटायचं नाही की लग्न ही व्यवस्था काही कामाची आहे. उलट वाटायचं की असं उलट का माणसं येऊन एकत्रित येतात आणि मारामाऱ्या करतात आणि त्रास होतो, लेकरं रडतात. आणि दुसरं त्याला ही पण पार्श्वभूमी होती की माझे वडील पण दारू प्यायचे आधीच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे मी वडिलांची आईची भांडणं पण बघितली आहेत, मारामाऱ्या पण बघितलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं पण कदाचित असेल आईला झालेले त्रास बघितलेले आहेत. वडील बरेच दिवस गावात राहायचे किंवा इकडं तिकडं असायचे, आई मी भाऊ एकटेच असायचो. तर कदाचित ते पण त्याचा कुठेतरी बॅकग्राऊंडला असं असेल की लग्न करायची
म्हणजे करायलाच पाहिजे असं काही नाही आहे. त्यामुळे मी असे विचार मांडायचे वडिलांना की मला करायचंच नाही. नंतरच्या काळात वडील खूप बदलले होते. दारू त्यांनी, मी कॉलेजला असताना सोडली होती दारू, आणि शाळेचे अध्यक्ष होते. छान त्यांची इमेज, प्रतिभा तयार झाली. ते आईबरोबरचं नातंही त्यांचं बरंच वेगळ्या लेवलवरती गेलं होतं, छान झालं होतं सगळ्यांबरोबरचे. पण तरी पण मला असं वाटायचं की मला लग्न नाही करायचं, कारण त्याला खूप महत्त्वाचं हे कारण होतं की मला बंधनात नाही राहायला आवडायचं. ज्या प्रकारची बंधनं, तू कुठे गेली, काय करते, म्हणजे बाईचं जे जगणं असतं ते पूर्ण पुरुष ठरवतात, हे मी आधीपासून बघत आले. त्यामुळे मला करायचंच नव्हतं. पण नंतर असं झालं की मला, जेव्हा मी शरदला भेटले तेव्हा मला असं दिसलं की तो माझ्यासारखा आहे. म्हणजे तो प्रचंड प्रामाणिक आहे, तो प्रचंड माणसांना धरून राहणारा आहे, आणि त्याला माझ्या जगण्याबद्दल काही इश्यूज नव्हते. म्हणजे जसे टिपिकल काही मुलांना असतात, काही मुलं मित्र वगैरे पण आधीचे काही भेटलेले होते, हां तू अशीच राहते, तशीच करते, असं शरदच्याबद्दल कधीच नव्हतं. त्याच्यामुळे मला कुठेतरी असं वाटलं की अरे हा व्यक्ती आहे की ज्याच्यावर छान वाटतं मला राहायला, आणि वाटतं की आपण आयुष्य जसं मला जगायचं आहे तसं जगू शकते. आणि शरदला मी 3-4 अटी टाकलेल्या अगोदर, की पहिली अट होती की मी जशी आहे तशीच राहणार आहे, माझ्यात काहीच बदल नाही होणार, ना माझ्या घालण्यात काही बदल, माझ्या नावात ना कशाबद्दल, म्हणजे मी जशी आहे तशीच राहील. दुसरं होतं की तू पण तसाच राहा बाबा, मी तुला म्हणणार नाही की तू माझ्यासाठी बदल कर, तुझ्या आयुष्यात काहीतरी कर, मी बिलकुल नाही म्हणणार आहे. दुसरं असं होतं की मला हे लग्नानंतर मंगळसूत्र घालणे, जोडवी घालणे अशामध्ये माझा बिलकुल विश्वास तेव्हाही नव्हता आणि आताही नाही. कारण मला वाटतं की प्रेम ही काही कुठल्या गोष्टीने अशी दाखवायची गोष्ट नसते, किंवा विश्वास, बांधील की नवरा बायकोचं नातं असं काही घातलं तरच सगळं काही होतं असं नव्हतं. आणि तिसरा होता मुद्दा की मला मूल हवं आहे की नाही, असं मी लिहिलेलं होतं स्पष्ट चिठ्ठीमध्ये की मला मूल हवं आहे की नाही. आत्ता मला माहिती नाही मला पुढच्या आयुष्यात काय वाटणार आहे, त्यामुळे ही रिस्कच आहे. तुला हवं असेल तर ते परत तू मला जबरदस्ती नाही करायची की आपल्याला बाळ हवंच आहे वगैरे, आणि वाटलं तर मी जन्म पण देईल बाळाला. त्यामुळं हे असं आहे, हे सगळे माझे विचार आहेत बाबा, तर ते तू मान्य असेल तर बघ. आणि जेव्हा मला असं वाटलं की हां शरद व्यवस्थित आहे बाबा व्यक्ती की ज्याच्यावर आयुष्य घालवू शकतो, मी घरी सांगितलं. वडिलांनी माझा एकच प्रश्न विचारला की तो आपल्या जातीतला आहे का, तर मी म्हटलं नाही. मग वडिलांनी पुढं हे पण नाही विचारलं की तो कोणत्या जातीचा आहे वगैरे, तर म्हटले की नाही वेगळ्या जातीचा असेल तर अवघड आहे, आणि ती चर्चा तिथंच संपली. त्याच्यानंतर वडिलांनी कधीच असं काही नाव नाही काढलं किंवा असं. तर मग कालांतराने असं झालं की मग मला आणि शरदला असं दोघांना वाटलं की ठीक आहे आपण घरच्यांना वेळ देऊयात विचार करण्यासाठी. मग आम्ही जवळजवळ बरीच दिवस असं होतं की दोघांच्या त्याच्या पण घरच्यांचा अर्थातच त्याने सांगितल्यावर विरोधच झाला, कारण नव्हतं, त्यांना पण वाटत होतं की नाही जातीत दुसऱ्या जातीतली मुलगी नको. आणि तो काळ आता 20-25 वर्षापूर्वींचा होता, पूर्वीचा. आणि मग नंतर आम्ही नोंदणी पद्धतीने हे केलं, नोंदणी केली. आणि पण तरी पण मध्ये असं चाललेलं बोलणं त्याच्या आसपास की आपण करूया का लग्न, म्हणजे सार्वजनिक वगैरे. तर आधी वडील तयार पण झाले की ठीक आहे म्हटले, पण नंतर असं म्हटले की ठीक आहे ऑलरेडी जर नोंदणी झालेली आहे तर मग काय औपचारिकता करण्याची काय आपल्याला हे नाही आहे, तर ठीक आहे जे झालं ते झालं आहे समजा. असं वडिलांना वाईट पण खूप वाटलं होतं त्यावेळी, आणि मी समजू शकत होते की त्यांचं वाईट वाटणं, कारण मी जर कदाचित वडिलांच्या ठिकाणी असते तर मलाही तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाईट वाटलं असतं, किंवा ज्या पद्धतीचा समाज आहे आसपास, ज्या समाजात ते राहत होते, तर ते शेवटी ते खूप नैसर्गिक होतं त्यांना तसं वाटणं. मात्र हे होतं की माझं आणि माझ्या वडिलांचं नातं खूप प्रेमाचं आणि मायेचं नातं होतं. त्याच्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रकारचे हिंसा असेल म्हणणं किंवा वाईट बोलणं असेल वेगळ्या लेवलचं, तर असं किंवा वागणं असेल तर ते त्यांनी तसं केलं नाही. सुरुवातीच्या काळात वडील बोलायचे नाही अण्णा. मला आठवते मी पहिल्यांदा घरी आले तेव्हा अण्णा घरीच थांबले नाहीत. आणि मग मात्र मी आणि शरद आम्ही दोघांनी ठरवलं की दोघांच्याही घरच्यांना बिलकुल सोडायचं नाही. कारण कसं होतं ना, जेव्हा तुम्ही असं काहीतरी नातं तयार करता तेव्हा तुमच्यावर जास्त जबाबदारी असते हे नातं पुढं घेऊन जायची. कारण तुम्ही समंजस असता, तुम्हाला कळत असतं की ह्या नात्यातले गुंते काय आहेत, किंवा मला हे पण कळत होतं की वडिलांची ह्या मागची भूमिका काय आहे. तर एक तर भूमिका होती की आसपास जे घडायचं ज्या पद्धतीने अशी नाती टिकायची नाही असं म्हणणं, किंवा मुलींना त्रास व्हायचे, तर शेवटी मुलीचे वडील म्हणून त्यांना असुरक्षेची भावना असणं, किंवा समाज ज्या पद्धतीने बघतो मुलींकडं नंतर असं काही झालं तर ते स्वाभाविक होते त्यांना माझी काळजी वाटणं. आणि मला माझा प्रेमावर खूप विश्वास असतो, अजूनही आहे ना, नात्यावर माझा खूप विश्वास होता. त्यामुळे मी घरी येणं सोडलं नाही. म्हणजे आधी वडील थोडं बोलायचे नाही काही दिवस, शांत राहायचे, मग हळूहळू एक शब्द बोलायला लागले.
आणि मग काही काळाने जेव्हा त्यांना असा विश्वास वाटला की हां बाबा हिने निवडलेला जो मुलगा आहे तो कदाचित आपल्याला पण तो सापडला नसता कुठे, आणि मग त्यांना नंतर विश्वास बसला की म्हणजे जातीपेक्षाही माणूस महत्त्वाचा आहे. जर आपली मुलगी व्यवस्थित राहते आणि तिला जसं राहायला मिळायला हवं आहे, तिचं स्वातंत्र्य असणं अबाधित तिचं, तर तशी व्यक्ती तिला जोडीदार म्हणून मिळालेली आहे. आणि विचारशील तर शरद माझ्यापेक्षा जास्त वेगवेगळ्या पद्धतीने माझ्या वडिलांची काळजी घ्यायचा, आईची काळजी घ्यायचा, किंवा अजूनही घेतो तो, किंवा जबाबदाऱ्या घेणं म्हणून असेल, तो कधीच जावई म्हणून वागत नाही. कोणत्याही त्याच्या डिमांड नसतात, काहीच नसतं. म्हणजे साध्या छोट्या छोट्याही त्याच्या मागण्या नसतात कुठल्याही प्रकारच्या. आणि प्रचंड सन्मान त्याला, आणि नाती खूप आवडतात त्याला, जपायला खूप आवडतं. तो प्रचंड केअरिंग आहे, म्हणजे खूप काळजी घेतो. म्हणजे अगदी अंथरुणं पांघरुणं टाकून देण्यापासून ते तुमच्या दवाखान्यांची बिलं देणं, दवाखान्यात ॲडमिट करणं, तिथं थांबणं, सगळ्या धावपडी करणं, इकडच्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या घेणं, म्हणजे भाचे असतील, हे घर असेल, तर हे सगळं तो करतो. म्हणजे एक मुलगा जसं माझ्या सोबतीने एखादा असेल, माझा भाऊ असेल किंवा, तर त्यांचा मुलगा म्हणून त्याने बऱ्याच गोष्टी करत राहतो. त्याच्यामुळे त्यांना जे प्रेम आणि विश्वास नात्यामध्ये एखाद्या गवसायला पाहिजे तो त्यांना मिळत होता. त्याच्यामुळे हळूहळू मग झालं ते सगळं नॉर्मल. आणि घेतला काही वेळ वडिलांनी, पण ठीक आहे, मला वाटतं की तो जायचं आहे. म्हणजे तो वेळ तेवढा लागायला, कारण ही शेवटी प्रक्रिया आहे. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला इतक्या पटकन स्वीकार होणं ही अवघड गोष्ट असते. पण ती गोष्ट छान झाली. शेवट त्याचा गोड म्हणूयात, एक छान नातं घरामध्ये तयार झालं.